काय आणले तुमच्यासाठी? अरे मम्मी हिरमाना. मला आता मराठी कसं मी शिकली, जेव्हा मी नवीन आलती युपी वरून तेव्हा तर मला काहीच येत नव्हतं. आहो आई आणि आमची ननंदबाई म्हणजे सगळेजण आमचे जे म्हणजे हिकडचे लोक आहे सगळेजण मराठी शिकवले ते मला बोलायला. तर आता मी चांगला बोलते की नाही मला तर नाही वाटत मी चांगला मराठी बोलते. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आणि आज काहीतरी स्पेशल थोडंसं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. तर काय आहे नाश्त्यासाठी स्पेशल ते मी नाही काय केलेलं, ते सगळं तुमच्या शिल्पाताईनेच केलेलं आहे. आणि मित्रांनो ते दावतं तुम्हाला काय आहे ते आता कापून ठेवलेले आहे बघा. ह्याला काय म्हणतात आपल्या भाषेत तुम्हीच सांगा मित्रांनो. हे बघा, हे आता नाश्त्यासाठी बनवलेलं होतं, म्हणजे कापून ठेवलं होतं शिल्पाताईने. आणि ते आता मी चाललोय त्यांना घेऊन खाण्यासाठी. तर ते काय करतात बघू. काय चाललंय रे? काय नाही, फोरन चिकन पावडर. हे बघा काय आणले तुमच्यासाठी. अरे मम्मी हिरमाना. हिरमाना नाही रे, तो कलिंगड म्हणतात. आपके यहाँ कलिंगड बोलते हाँ. हैं, हमारे यहाँ हिरमाना बोलते हैं ना. हाँ. तरबूज. टरबूज, कलिंगड. कलिंगड कोणाला खायचं? कलिंगड कलिंगड कोणाला खायचं? शुभ सकाळ मित्रांनो. बघा आता आज चहा नाही, नाश्ता नाही, काय नाही, आज कलिंगड म्हणजे हिरमाना. आमच्याकडे हिरमाना म्हणतात. थँक्यू. अरे मम्मी इतना कसं लागते बघा बरं खाऊन. अभी मैंने तेल लगाया, खिला बाबू. मीठा है, बहुत अच्छा है, मीठा है. तर मित्रांनो गोड आहे, बघू आम्ही पण खाऊन एक घास. तुम्ही खावा, मी हात धुतले खाते. गन पावडर जास्त थंडा नाहीये मित्रांनो, मस्त नॉर्मल थंडा आहे, भारी वाटते. मस्त आहे. तर चला पटकन, चला पटकन सगळेजण कलिंगड खाऊ. बसायचं या. बसा, खाले. हा खाले बसा. हा इथं बसतो. तर मित्रांनो चला आपण कलिंगड खाऊ सगळेजण या. तू या हात धुवून, पटकन या हात धुवून. लाडाबाई काय करते? घोडाबाई. ही माझी लाडाबाई, तिला मी प्रेमाने म्हणतो घोडाबाई. आहे घोडाबाई. बाय. मित्रांनो खरं सांगू तर आता आम्ही चहा बंद केलाय. कधी कधी चहा घेत असते. हे बघा आमचं बारकं बाळ खायला लागलं गप्पा त्याला गप्पा. खूप आवडतं. ह्याला खूप आवडतं बघा. काय खातंय? लहानपणी असं हा? खायचं पण खायचे तो. मी आले हात धुवून. मस्त आहे मित्रांनो, हम्म मस्त आहे. आता शिल्पताई पण आलेली आहे खायला. गोड आहे गोड. मी काय म्हणतोय मित्रांना म्हणलं आज लव्ह स्टोरीचा दुसरा पार्ट येणार आहे, पण शूट करायचं आहे अजून, है का? हो मित्रांनो. तर मित्रांनो बघा शिल्पाताई कलिंगड खायला लागलेली तुमची. मित्रांनो तुम्हाला सांगू का, आमच्या गावाकडे आहे ना, ह्याला हिरमाना म्हणतात. तरबूज हिरमाना, इकडे पण तरबूज म्हणत असाल. अक्षर तर लोक इथं कलिंगड म्हणतात. स्टार्टिंगला जेव्हा मी आहोच तोंडाने ऐकलेला आणि सगळेजण इकडचे लोक म्हणायचे कलिंगड खायचे का, कलिंगड. म्हणलं कलिंगड काय असते, तर आता कळलं कलिंगड काय असते. आणि मित्रांनो आमच्याकडे आहे ना जून जुलैमध्ये म्हणजे अजून होळी नंतर हे भेटतात. म्हणजे हिकडच्या महाराष्ट्रातून कुठे जाते? यूपीला ना. म्हणजे महाराष्ट्र से यूपी बिहार बाकी के उधर लोग मतलब लेकर जाते हैं बेचने के लिए. अभी तो मिलता ही नहीं होगा वहाँ पे, मुझे ऐसा लगता है. मिलता होगा बट महंगा मिलता होगा. महंगा, हाँ. यही इतना महंगा है तो वहाँ कितना महंगा होता स्टार्टिंग में महंगा मिलता है, मतलब सस्ते में नहीं मिलता है. है. तर मित्रांनो खूप भारी वाटतंय. आणि शेतात ना आजच सकाळी सकाळी आम्ही तोडून आणले ते, आणि आता मी कापून ठेवलेलं होती. सकाळचा नाश्ता करतोय आपण. सकाळचा नाश्ता करतोय मित्रांनो. मस्त लागतोय. मस्त लागतंय. आणि कसं लागतं रे? मस्त. होय. तुझं नाव काय आहे? शिवा सजातोय, नीट सांग, कपड्याला नको पुसू. शिवा सजातोय. तुझं नाव काय आहे? शिल्पा अजय आठवळे. तुझं नाव काय आहे? हर्षिता अजय आटोय. मग माझं नाव काय आहे? अजय शरद आठवळे.
मित्रांनो एक हे सांगू का तिन्ही प्रोडक्ट माझे आहेत हा. आहे का नाही. सकाळी सकाळी कॉमेडी चालले ते मित्रांनो, तुम्ही काय ऐकू नका. आहोच्या सगळं उघडून सांगतात ते. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू तर आता मी चहा कशामुळे बंद केले ते हातात आहे ना लय, आज तर हात थोडं बरं दिसतात, नाहीतर हाताला आहे ना चिरं पडलेलं होतं. आणि मला जायचे घरी, युपी जायचे मित्रांनो. तर तुम्ही आजच आमच्या चॅनलवरती कंटिन्यू बनवून राहा. मम्मी जायचे युपी. लय तुम्हाला नाजूक आहे. सरप्राईज, मोठा सरप्राईज मित्रांनो. कशासाठी जायचंय, का जायचंय हा ते सांगितलं. सगळं सांगणार नाही, सरप्राईज आहे. आणि युपीच्या लव्ह मॅरेज झालेल्या पुरीचं मोठं 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 सरप्राईज आहे का नाही. लय दिवसांनी जाणार आहे मित्रांनो, खरं सांगू तर. मित्रांनो इकडे बघा, आता दुधाची गाडी आले ते, त्यामुळे आहो निम्म कलिंगड खाऊन चाललेत आता दुधाला. ते मामा काय म्हणणार आहे, कलिंगड खात घरी बसले ते आणि दूध कोण घाला यायच्या. तर आता घाईत चालले ते मित्रांनो, बघा आहो दूध घालायला. चला मित्रांनो. अरे मम्मी, मित्रांनो आहो चालले ते दुधाला. आणि आता आले ते डॉक्टर, गाईचे डॉक्टर. तर बघू आता काय म्हणतात ते, थांबतात की जातात काय. माघारी चालले ते आता डॉक्टर. बघा टॉमी येतात येतात. तर मित्रांनो आता डॉक्टर आलेत आणि आहो गेलेत आता दूध घालायला. आणि ते लवकरच येणार आहे. काय म्हणलेत ते, येतात का? हा 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 हो हो. तर मित्रांनो तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. थोड्या वेळात भेटते तुमच्याशी, बोलते. कारण की आहो गेलेत आता दूध घालायला, थोडा त्यांना उशीर होईल. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. तर मित्रांनो आहो आले ते दूध घालून, आत्ताशिक आले ते. चला त्यांना मी जेवण वाढते, कारण की त्यांना भूक लागला असेल, अजून रानात जायचे कामाला. तर इकडे बघू शकता आहो आलेत. आलोय दूध घालून. मग काय बाबा, काय म्हणलेत मामा? काय नाही म्हणलेला का मागाशी फोन केला तेव्हा मी सांगितलं, तवर तरी तू म्हणजे मी निघल्यावर फोन आल्यावर निघतो का काय करणं. उशीर केला म्हणलं असेल ते. तर चला मित्रांनो जेवण वाढते आहोला. बघू आज स्वयंपाक काय, मी नाही आईनी स्वयंपाक केले ते मित्रांनो, कारण की मी दुसरं काम करत होती. तर चला तुम्हाला दाखवते कसाची भाजी आहे. वाव, अजून शिजतंय भाजी मित्रांनो, बघू शकता भाजी शिजलेला नाही आहे अजून. इकडे बघा ही कसाची भाजी आहे मित्रांनो माहिती का, हरभऱ्याची भाजी आहे. हरभरा मी खुरून आणलेलं होती आणि वाळायला टाकलेलं होती. म्हणजे हरभराची भाजी जी असते ना, महाराष्ट्राची फेमस भाजी. म्हणजे मला तर नाही आवडत, आईला आवडते. तर मी रानात गेलती दुसऱ्याच्या शेतात, हरभऱ्याची भाजी खुडून आणल्यानंतर वाळायला टाकली, वाळून. आणि त्याचा पावडर आईंनी कसं बनवतात काय माहीत नाही, मला तर नाही येत आहे. त्यामुळे मी आईला काय म्हणलं, मी भाजी खुडून आणते आणि खुडून आणल्यानंतर त्याला वाळायला टाकते, सुकल्यानंतर मग भाजी करू. तर मला काही येत नव्हतं, त्यामुळे मी आईला म्हणलं तुम्हीच हरभऱ्याची भाजी करा. तर तुम्हाला दाखवते कसं भाजी केले ते. हे बघा मित्रांनो, हरभऱ्याची भाजी. ह्याच्यात काय काय आईंनी टाकले ते, टॅमॅटो आणि हरभऱ्याची डाळ. आणि ती हरभरा वाढलेला आहे मित्रांनो, त्याच्या भाजी केले ते बघा. हे बघा, तर काय माहिती कसं लागते खायला. आहोसाठी मी ताट तयार करते, तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. बघू आहोला आवडतात की नाही. आहोला ह्याची भाजी नाही आवडत मित्रांनो. आणि राहिलेला कलिंगड इथंच ठेवले ते बघा. आता हे कलिंगड आम्ही गुरांना टाकणार आहे, कारण की मित्रांनो थोडासा आहे ना जास्त पिकलेला आहे, त्यामुळे खायला थोडंसं वेगळंच लागतं. जे चांगलं होतं ते आम्ही खाऊन टाकलं आणि जे राहिलेलं आहे ते ठेवलं शेळी आणि गुरांना टाकून देणार आहे. आणि इकडं बघा भाकरी, बघा हे भाकरी बोल पडले ते आईनी केले ते मित्रांनो. एक भाकरी घेते मी आहोसाठी आणि हे भाकरी मी ठेवते.
आणि भाजी. आणि मित्रांनो रात्रीची भाजी आहे भोपळ्याची भाजी. अहो म्हणले तर जर मला हरभऱ्याची भाजी नाही आवडलं तर मी भोपळ्याची भाजी खाईल. तर बघा इथं भोपळ्याची भाजी पण घेते आणि एक वाटीमध्ये मी हरभऱ्याची भाजी घेते ह्याच्यात. बघू आहोला आवडतात की नाही काय माहिती. तर चला मित्रांनो आहोसाठी ताट तयार झालेत. चला बघू आहोला आवडतात की नाही भाजी. आज आहो चहा नाही घेतलं त्यामुळे डायरेक्टली जेवण करायचे. थांबाळा मी पोषून घेते. धरा जेवण करा मी पाणी घेऊन आले. एवढं अहो एकच भाकरी आहे. भाजी किती आणली आहे? तुम्हाला हरभऱ्याची भाजी आवडतात की नाही त्यामुळे रात्रीची पण भाजी आणली. भोपळ्याची भाजी, भोपळ्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी. बसा बसा. आले हात धुवून. या कसं जेवाय? नको मी नंतर जेवीन. जेवा तुम्ही. आधी तुम्ही हरभऱ्याची भाजी खावा. तुम्हाला आवडतात की नाही काय माहिती. मी आता काय करणार, ह्याच्यात काढून घेणार, थोडं थोडं बघणार, मग सांगणार. मला हरभऱ्याची सुकी भाजी आवडते. रस्सा नाही वय. काय झालं बघा मित्रांनो, हरभऱ्याची भाजी नाही खाल्ले ते त्यांना सुक्ख भाजी आवडतात, असं पातळ नाही ना हो. हरभऱ्याच्या भाजीमध्ये असं मस्तपैकी घ्यायची भाजी आणि तेल घ्यायचं, तेलामध्ये ते हरभऱ्याची भाजी टाकायची, थोडी परतायची, त्यात मसाला टाकायचा, लसूण टाकायचा, मग खायची. सांगून आताच तोंडाला पाणी आला तोंडाला पाणी सुटला. तर चला मित्रांनो, मस्त रात्रीची भाजी खातात बघा आता मस्त. मित्रांनो सर्वांनी जेवायला या. परत म्हणचाला आजी भाऊ जेवायला नाही बोलवले, सगळ्यांना जेवायला म्हणतो. तर चला मित्रांनो, आता मी पण काहीतरी खाऊन घेते, कारण की रानात जायचे कामाला, तर काहीतरी पोटाला गेलं तरीच काम होणार आहे, नाही तर काम कसं करायचे. आणि मित्रांनो भरपूर लोक मला काय म्हणतात ते मी नाटकं दाखवते. आताच मी एक कमेंट वाचलं, एक दादांनी कमेंट केलता की ताई तू यूपीची नाही आहे, तू नाटकं धावती, तू महाराष्ट्राची आहे, कारण की तू बर्थ सर्टिफिकेट दाव तुझं. हा हा हा. पण मला एवढं आहे ना, ज्यांना विश्वास पडायचा असेल ते विश्वास करा, नाही तर मला एवढं प्रूफ द्यायची काय गरज नाही मित्रांनो. कारण की एवढं तरी म्हणजे मला आता मराठी कसं मी शिकली, जेव्हा मी नवीन आलती युपी वरून तेव्हा तर मला काहीच येत नव्हतं. आहो आई आणि आमची ननंदबाई म्हणजे सगळेजण आमचे जे म्हणजे इकडचे लोक आहे सगळेजण मराठी शिकवले ते मला बोलायला. तर आता मी चांगला बोलते की नाही मला तर नाही वाटत मी चांगला मराठी बोलते. तर मित्रांनो दादांनी कमेंट केले की तू नाटकं धावती, तू महाराष्ट्राची आहे आणि तू लोकांना उल्लू बनवते, काय काय म्हणजे त्यांनी कमेंट केलं. तर मला लय हसी येत होतं, कारण की मी कसं खोटं बोलू, मला खोटं बोलायला आवडत नाही आणि खोटं बोललेला माणसं पण आवडत नाही. होय काय म्हणायचं आता, बरोबर आहे. बोलू दे काय आता करणार आहे. प्रत्येक म्हणजे 100% मध्ये 10-20% लोक विश्वास करतात, नाही सॉरी विश्वास नाही करत, आणि 90% तर विश्वास लोक करतात. 80-90% लोक विश्वास करतात की मी यूपीची आहे. 10-20% तर नाही करत, तर नको करू देऊ. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. बाय मित्रांनो.